हॅलो, गुड इव्हिनिंग, नमस्कार. तर आज गुड इव्हिनिंग यासाठी कारण मी आजच्या व्लॉगची सुरुवात सकाळपासून न करता 4 वाजतापासून करत आहे, कारण मला सकाळपासून बिलकुल टाईमच नाही मिळाला. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्व माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे मी वर आलेली आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं वाटत असेल तर इथे मी वर आलेली आहे कपडे वगैरे न्यायसाठी, सुकलेले कपडे जे आहे ते न्यायसाठी. तर गावावरून मी कालच आलेली आहे, काल सकाळी आलेली आहे. त्यानंतर मी ब्लॉग वगैरे काहीच बनवलेला नाही. व्हिडिओ करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. काही यांची पण तब्येत थोडीशी बेकार झालेली होती, म्हणजे ते सर्दी वगैरे थोडं, आणि शान्वी पण थकून होती. ऑब्वियसली मी पण थकूनच होती. तर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि आराम केला काल मस्त. तर आज आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं आहे. माझी मैत्रीण आणि मी, चौघंजणं समजा, माझे मिस्टर, मी आणि माझी मैत्रीण, त्यांचे हजबंड. तर माझी मैत्रीण कोण आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवते. तुम्ही पण बघितलेलं आहे त्यांना. छान यांचं कॅम्पिंग वगैरे सुरू आहे. असं तर इथे आम्ही लसूण वगैरे निसायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला करायचा आहे डाळ कांदा. स्वीट वगैरे आम्ही बाहेरूनच आणणार आहे. तर बहुतेक मला वाटते माझी फ्रेंड आलेली आहे, तर तुम्हाला दाखवते कोण आहे ते. अरे बापरे, आला का रे विहान? विहान आला का? तू का बरं रडत आहे? शूज काढ. तरी या आहे माझ्या फ्रेंड. तर हॅपी न्यू इयर दोघांना पण. तर या आहे माझ्या फ्रेंड स्नेहाताई. आम्ही एकच क्वार्टरमध्ये राहतो. गेले 2.5 वर्ष, हो जवळपास 2.5 वर्ष झालेले आहे आमच्या मैत्रीला. आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं सेलिब्रेशन करायचं, 31st सेलिब्रेशन. तर छोटंसंच आमचं सेलिब्रेशन आहे. आम्ही 4 जण सेलिब्रेट करत असतो, 2 फॅमिली मिळून. आणि हा यांचा मुलगा आहे विहान, याला तर तुम्ही पाहिलेलंच आहे. विहान हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. अरे बापरे, किती एक्साइटेड आहे. आपण सेलिब्रेशन करायचं का? तर चला आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतो. शानू तू काय करत आहे ग? बापरे, शानू माझी कामाची झाली ना. चला आम्ही आता सर्व आमचं चॉपिंग वगैरे करून घेतो. लसूण वगैरे आमचा अर्धा झालेलाच आहे निसून. आणि आम्ही आज काय स्पेशल डाळ कांदा करणार आहोत. सुरुवात आमची लसणापासून. हां. तर चला भेटतो तुम्हाला नंतर. आज आम्ही केला होता डाळ कांदा. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत म्हणजे रेसिपी शेअर करते. तर यात मी खोबरं, लसण आणि अद्रक, जिरं टाकून वाटण करून घेतलेलं होतं. आणि तेल गरम झाल्यानंतर यात मी तेजपत्ते टाकलेले आहे 3, आणि जे वाटलेला मसाला आहे तो टाकला. त्यानंतर याला मी छान व्यवस्थित परतवून घेतलं आणि याला तांबूस कलर येईपर्यंत छान तेलात होऊ दिलेलं होतं. या स्टेजवर येईपर्यंत छान याला परतवून घ्यायचा. आणि नंतर मग यात बारीक चॉप केलेला जो कांदा आहे तो टाकलेला होता. आणि याला छान मिक्स करून घेतलेलं होतं. आणि यातनं थोडं मी मीठ टाकलेलं होतं, थोडं नाही. मला भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं मी मीठ टाकलेलं होतं, कारण मीठ टाकल्यामुळे ना कांदा लवकर चिमून जातो. मी म्हटलं तोवर कांदा, कारण कांदा व्हायला ना खूप वेळ लागतो. तर कांदा होईपर्यंत मी म्हटलं चला कणिक भिजवून घेते. ताईंना म्हटलं तुम्ही तोपर्यंत कांदा परतवून घ्या. आणि
बघा असं झालेला आहे कांदा, आणि ते कणिक भिजवून घेतली मी, कुकर लावून घेतला आणि कांदा छान बघा तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचा. जर कांदा व्यवस्थित होऊ नाही दिला तर भाजी पांचट लागते, तर म्हणून ते होऊ द्यायचा. आणि नंतर इथे मी मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे. आम्हाला जेवढे तिखट लागते तेवढं मसाले वगैरे इथे टाकलेले आहे. आणि याला छान होऊ द्यायचं तेलामध्ये. तिखट मिठाला पण छान तेलामध्ये होऊ दिलं. नंतर मग मी यात टाकलेली आहे डाळसुद्धा मी कधी कधी ना डाळ फ्राय करून घेते, पण आज मी अशीच डाळ टाकलेली आहे. आधी भिजू टाकलेली होती आणि नंतर मग त्यातलं पाणी वगैरे काढून पूर्ण सुकू दिली आणि नंतर ते डाळ मी यात टाकलेली आहे. नंतर यातनं गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये आणि थोडं मिक्स करायचं. एका दमाने असं पूर्ण पाणी नाही टाकायचं. हे बघा भाजीचा कसं किती छान रंग आलेला आहे भाजीला. काय करून ठेवलं तुम्ही? बाप रे बाप, गुलाबाई केव्हा आल्या इकडे? किती पसारा करून ठेवला विहान? काऊन हो? नवीन वर्षाला तर तुमची तब्येतच बिघडली. हॉर्लिक्स का? विहान तुझी कटिंग तर खूपच सुंदर करून आला रे तू. बापरे, याला कोणची कट म्हणतात? कोणची कट? तिथे घट्टा केली? वन साइडच करत असते, दोन्ही साइड नसते करत. बाप रे बाप विहान, कोणी करून आणली तुझी कटिंग? दुकानमध्ये? नाही रे, तुला कोणी नेलं? शुभम मामानी नेलं की तुझ्या बाबांनी नेलं? बाप रे, तुझ्या बाबामध्ये परिवर्तन एवढं झालं? हो काय, छान कटिंग केली विहान, मला आवडली बा तुझी कटिंग, मस्त केली. बाप बघा आमच्या भाजीला कशी तर्री आलेली आहे, मस्त किती सुंदर रंग आलेला आहे भाजीला. आणि सोबतच आमच्या पोळ्या पण इथे चालू आहे. हो, माझी फ्रेंड तर आली तुमची, तुमचा मित्र नाही. इथे या चौघांना आम्ही जेवण करायला देऊन दिलेलं होतं आणि आम्ही नंतर जेवलो होतो, कारण यांचे सर पण आलेले होते, त्यामुळे आम्ही काही बसलो नाही सोबत. नंतर बसलो आम्ही जेवायला. आणि तर हा आहे आमचा आजचा मेनू. डाळ कांदा, वरण, भात, पोळी, चटणी आणि रसगुल्ले जे आहे ते सरांनी विकतच आणलेले होते बाहेरून. चला मग बाय. चालला का? केव्हा या मग परत? हा, पुढच्या वर्षी. हो, बाय विहान बाय.
परत हॅपी न्यू इयर. तर परत सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. यांची जरा तब्येत खराब आहे त्यामुळे थोडंसं. तर भेटू पुन्हा आपण नवीन अशा छानशा व्लॉगमध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.